गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? नाही असं नाही. तर हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सर्वजण? आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता काय झालंय ना आमच्या गौराबाईने सर्व पेनाने काय ठेवलंय, सगळं पेनाने हात रंगवले, तोंड रंगवलं, सगळ्या गोष्टी आमच्या मॅडमने कशा कशा केल्या आहेत. आणि आमच्या मॅडम थोड्याशा गरम पण झाल्यात आज, हो की नाही? ताप आलाय ना? नाही आलं? नको बोलू. का बरं? तर आज आहे ना मी खूप सिरियस टॉपिकवर बोलायचं ठरवलं आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये जे थोडंसं काही आहे मनातलं ते असं शेअर करावं असं मला वाटतं आहे. कारण की कालचा एक किस्सा इथे झाला आमच्या कॉलनीमध्ये. तर काही काही गोष्टी अशा असतात ना की आपण लांबून लांबून ऐकत असतो, पण जेव्हा आपल्या आसपास आपल्याजवळ जेव्हा काही गोष्टी घडतात ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची ना थोडीशी व्हॅल्यू कळायला लागते किंवा आपण थोडंसं सतर्क व्हायला लागतो. त्या गोष्टींवर आपण विचार करायला लागतो. आणि बऱ्यापैकी आपण काय करतो की दुरून दुरून आपण ऐकतो आणि सोडून देतो. एक दिवस आपण त्यावर चर्चा करतो, दुसऱ्या दिवशी आपण ते सोडून देतो. पण जेव्हा आपल्या जवळपास ह्या गोष्टी घडतात ना तेव्हा खरंच भीतीचं वातावरण तयार होतं मेन म्हणजे. तर त्याच बाबतीत मला थोडंसं नाही का थोडंसं मनातल्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटत आहेत आज. आता काय झालं आहे ना की जे काही गोष्ट घडली ना त्या बाबतीत मला अजूनही थोडं डिटेल माझ्यापर्यंत अजून आलेली नाही आहे की बाबा काय कसं झालेलं आहे म्हणून. तर पण तरी पण ह्या गोष्टी घडत आहेत, कुठेही असो सर्रास गोष्टी ह्या घडत आहेत. आता बघूयात. रात्री मी सांगते, मी लिटरली मला 1-1:30 वाजेपर्यंत झोपच नाही आली ही गोष्ट ऐकल्यानंतर. कारण तर झालं असं ना आमच्या कॉलनीमध्ये की एक म्हणजे आता तुम्ही सगळेच आजकाल सगळीकडे ह्या घटना घडतायत की किडनॅपिंग, छोटे मुलं वगैरे, म्हणजे छोटे मुलंच नाही तर मोठे मुलं सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत की किडनॅपिंगचं वगैरे. किंवा आजकालच्या एकतर लहान मुलांना किंवा स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांना 10वी 17 18 किंवा 16 वर्षापर्यंतच्या मुलांना एवढे इमोशनल आहे ना, एवढे सेन्सिटिव्ह आहे ना की त्यांना पहिल्या काळातलं म्हणजे आपल्या वेळेची तरी गोष्ट वेगळी होती की हाणून मारून बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत होत्या. पण आज तसं नाहीये. इतकी मुलं सेन्सिटिव्ह आहे ना की त्यांना खूप काय म्हणतात त्याला, असं इमोशनली त्यांना थोडंसं व्यवस्थित त्यांना हँडल करावं लागतं. हां. आणि त्यातल्या हेच तर काही कमी नव्हतं, तर आजकाल आता हे किडनॅपिंगच्या केसेस चालू झाल्यात. आता सरळ साधी गोष्ट सांगायची झालं ना तर आमच्या कॉलनीमध्येच आहे ना एक बऱ्यापैकी 15-16 वर्षाचा मुलगा, म्हणजे तो अजूनही घरी आलेला नाही. पण एवढीच खबर भेटलेली की तो भेटलाय आणि आता काही लोक त्याला आणायला गेलेले. पण अजून तो एवढा घाबरलेला आहे ना की म्हणजे त्याला अजूनही माहिती नाहीये की त्याने अजून काय कुणाला असं सांगितलेलं नाहीये एक्झॅक्टली काय कारण आहे. काय कारण आहे. आता तो स्वतः निघून गेलाय की तो खरंच किडनॅप झाला होता. ह्या गोष्टी अजून कोणी फिरवलंय, कोणाच्या याच्या खाली तो दबावाखाली गेलेला की काय, अजून तो बोलला असं मी एवढा घाबरलेला आहे. त्याने अजून त्याचं स्टेटमेंट पोलिसांना दिलं ना, त्याच्या घरच्यांना दिलंय. खूप घाबरलेला आहे तो. आता तो जेव्हा घरी येईल तेव्हाच ते कळेल. तर म्हणजे ही आपल्यासाठी ना एक ना फक्त सतर्कतेची गोष्ट एक बाब आहे की आपण ह्या गोष्टीतून फक्त काही गोष्टी आपण शिकू शकतो किंवा आपण थोडंसं अलर्ट राहू शकतो की कारण की फक्त मोठेच मुलं नाही की आपले छोटे छोटे मुलं आहेत. आपण काय करतो की मी धुते भांडे, मी करते कपडे, मी माते झाडू आणि मग जा खेळ बाहेर आणि ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. कुणावर आपण एवढासाही विश्वासाने कुणापाशी आपण आपले मुलं बाळ ठेवू शकत नाही. कारण की कोणत्याही प्रकारे आणि ना खूप ऐकायला येतं ह्या गोष्टी, खूप ऐकायला येतात की ना 2-2.5 वर्षाची मुलं, 5-6 वर्षाची मुलं, इव्हन 7-8-10 वर्षाची मुलं सुद्धा चालली जातात त्यांच्या बरोबर. म्हणजे ते काय जादूटोणा, म्हणजे काय हिप्नोटाईज वगैरे करत असतील किंवा काय आपल्याला काही माहिती नाही. पण हा किस्सा जेव्हा आमच्या इथे जवळ घडला ना तेव्हा म्हणजे मी तर लिटरली मला ना असं म्हणजे एकदम भीती वाटायला लागली. असं म्हणजे नाही का बापरे, म्हणजे काय करू शकतो आपण यावर. तर बस एवढंच आहे की बाबा आपण आपलं एक काम 2 कामं कमी करा दिवसभर. आपल्याकडे आपण तेच काम करण्यासाठी आहे, पण आपण फक्त छोट्या गोष्टींच्या कामांसाठी आपण आपल्या मुलांकडे 1 मिनिटासाठी सुद्धा दुर्लक्ष करू शकत नाही आजकाल. फक्त आपल्या मुलांना, आपल्या पाल्याला तुम्ही व्यवस्थित आपल्या डोळ्यासमोर ठेवा 1-1 मिनिटासाठी आपण. आणि आतापर्यंत असं होतं ना की फक्त मुलीच असुरक्षित होत्या.
पण आता मुलं ही छोटे मुलं आज त्याच्यामध्ये खूप टार्गेट झाले तिथं ते. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला फिरत असतात. आपल्या कॉलनीमध्ये म्हणजे आता सिटीमध्ये ह्या गोष्टी बऱ्यापैकी ना सिटीमध्ये होतात, गावाकडे खूप कमी होतं ह्या सगळ्या गोष्टी. कारण की सिटीमध्ये असं होतं ना की ना एकदा आपला मुलगा कॉलनीच्या बाहेर गेला किंवा सोसायटीच्या बाहेर गेला किंवा आपल्या जे बी असेल आपल्या एरियाच्या बाहेर जर गेला तर आपले आजूबाजूचे लोकही ते विचार करत नाही की बाबा कुठे गेला असेल स्कूलला, कोचिंगला किंवा काय असेल आहे त्याचे पॅरेंट्स. कारण की आपण ह्या गोष्टी घडल्यानंतर आपण पश्चाताप करण्यापेक्षा आपण अगोदरच मुलांना कोचिंगला स्वतः सोडायला जा वाटलं. जोपर्यंत ते लहान आहे, जोपर्यंत त्यांना इतकी बाहेरचं जगाचं नॉलेज येत नाहीये तोपर्यंत आपण त्यांना खूप कारण की आजकाल कसं आहे की लोक त्यांना कसंही कोणत्याही प्रकारे भुरळ पाडू शकतात मुलांना. लहान मुलं साधं एक चॉकलेटवर सुद्धा मुलं लगेच मागे जाऊ शकतात. आणि एक किस्सा तर असा होता की 2.5 वर्षाचा मुलगा बासुरीवाल्याबरोबर बासुरीवाल्याचा हात पकडून चालला होता. तर म्हणजे एक फक्त दरवाजामध्ये बसून एक लेडी जेवण करत होती तर तिने पाहिलं की बाबा हा बासुरीवाला आणि हा आता असा मुलगा आहे तर हा याच्याबरोबर का बरं चाललाय. म्हणजे इतक्या छोट्या गोष्टी असतात. हा रुपेट तर अशा गोष्टी असतात. म्हणून आपण आहे ना खूप व्यवस्थित आणि सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आपल्याला. कारण की सांगायचं तात्पर्य हेच की काल परवापर्यंत आपण टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईल मधून, न्यूजच्या माध्यमातून फक्त बातम्या ऐकत होतो. ऐकतोय थोडा वेळ, ऐकतोय, इग्नोर करतोय. पण जेव्हा काल ही प्रत्यक्ष ही बातमी आपल्या समोर आपल्याच घरच्या आपल्या कॉलनीत जर घडते तर आपल्याला ती प्रचिती आलीच आहे की बापरे म्हणजे असं आहे. काल परवापर्यंत ते ऐकून आपण सोडून देत होतो तिथल्या तिथे. पण आता बस एवढंच की ना आपण आहे ना म्हणजे ना एक काय म्हणतात हंबल रिक्वेस्ट टू ऑल पॅरेंट्स की तुम्ही आपल्या मुलांना आहे ना 1 सेकंदासाठी तुम्ही ना कुठं सोडू नका, नजरे आड करू नका. कारण की आपण किंवा आमच्यासारख्या बऱ्याचशा मुली अशा आहेत की बाहेर सिटी बाहेर म्हणजे आपलं गाव सोडून बाहेर राहतात किंवा बाहेर राज्यांमध्येही राहतात. तर तिथं आपलं असं कोणी नसणार आहे की बाबा लक्ष द्यायला वगैरे. आपण 1-4 कामं कमी करा पण आपल्या मुलांना, कारण की आम्ही त्या आईची कंडिशन पाहिली आणि त्या फॅमिलीची कंडिशन आम्ही काल पाहिली. लिटरली त्या मुलाची आई रात्री 2 वाजता मंदिरात बसलेली जाऊन एकटी अंधारात देवापुढे प्रार्थना करते की माझा मुलगा जिथे कुठे असेल सुखरूप राहा. म्हणजे फक्त एवढी ही कंडिशन आहे ना कोणत्याच आईवर कोणत्याच फॅमिलीवर येऊ नये. फक्त एक ना छोटंसं मनामध्ये जे होतं ना की बाबा आपल्या लोकांपर्यंत ही गोष्ट फक्त पोहोचली पाहिजे. कारण की खूप लोक कोणत्याही वेळेने आपल्या आजूबाजूला फिरकत असतात, पाहून जातात त्यांच्या घरामध्ये किती मुलं आहे किंवा काय किंवा चोरी वगैरे होतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात ना तर ते पाहून जातात, पूर्ण अभ्यास करून जातात आणि इतके म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने ते येतात आणि एवढ्या सोप्या पद्धतीने ते घेऊन जातात ना मुलांना की आपल्याला पुसूटची ही कल्पना येत नाही, होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडून झाल्यानंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा किंवा रडत बसण्यापेक्षा आहे ना आपण आहे ना एवढी सावधगिरी बाळगावाच लागते. सावधगिरी आतापासूनच आपण बाळगावी. कारण पहिल्यासारखं आपण जे आपले आवडीले म्हणतात आणि आपण म्हणतो की पहिल्यासारखा काळ राहिलेला नाही. कारण की काळ खूप चेंज होत चाललाय आणि त्याच्यामुळं ना आणि काय कसं आहे पालकांची क्षुल्लक चूक पुढे जाऊन खूप मोठी होते म्हणजे ते. आणि आपल्या मुलांना हे सगळं भोगावं लागतं. फक्त एवढ्या गोष्टी फक्त होऊ नये म्हणून ना मला एक छोटासा संदेश फक्त द्यायचा आहे की बाबा आपल्या फक्त ना एक काम भले तुम्ही कमी करा पण प्लीज आपल्या मुलांना आपल्या नजरेआड सोडू नका. आणि कोणावरही आंधळा विश्वास म्हणजे कुणावरच नको. अगदी शेजारी पाजारी असेल, कॉलनीतले असेल, कुठलेही असेल, आपल्या मुलांना कोणाच्या घरी पण नको. बाबा आपल्या घर भले आपण घरी नको, कोणाच्या घरी नको, काहीच नको, आपल्या पशीच बरे. एवढंच तुम्हाला सांगायचंय. कॉलनीमध्ये जे विक्रेते येतात, फेरीवाले म्हणू शकतो आपण किंवा काही बासुरीवाले म्हणा, कपडेवाले म्हणा, सहजासहजी त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवून जमणारच नाही. कारण हेच ते लोक जे आदल्या दिवशी पाहून जातात सगळं नजरेत म्हणजे नेहमी जे असतात त्यांची गोष्ट वेगळी असते. पण आपल्याला ते लगेच कळतं ना की हा नवीन माणूस आलेला आहे. त्यांच्यापासून थोडंसं आपण फक्त सावधगिरी आपल्याला बाळगायची. कारण की ह्याच गोष्टी आहेत की आपण तिथून सावधगिरी बाळगू शकतो थोडी बहुत. तर बस एवढंच की बाबा आपण फक्त थोडंसं सावध राहा. ह्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. आणि फक्त माझ्या रात्रीपासून मनामध्ये चुरचूर करत होते की ही गोष्ट आहे ना आपल्या सगळ्या पब्लिकला समजली पाहिजे. जिथपर्यंत जेवढे लोक पाहतील, 50 पाहतील, 100 पाहतील, कोणीही पाहतील, पण ऍटलीस्ट तुम्ही ते पाहिल्यानंतर तुम्ही अजून 4 लोकांना शेअर तरी करू शकाल. तर सगळ्या पालकांपर्यंत गेला पाहिजे हा संदेश. विनंती. म्हणजे कसं कोणती पण गोष्ट असो ना तिला असं खळबळजनक ती कशी होते माहितीये का. ती जर सत्य असेल
कुठंतरी ती घडलेली असेल तेव्हाच ती लोक ती गोष्ट घेऊन उचलतात, नाचतात आणि ते सगळीकडे पसरली जाते. त्याला हेच कारण की ते 100% खरं आहे. खरं असल्याशिवाय लोक आणि कुठं कोणत्या एरियामध्ये जा, कुठेही जा, इंदोरच्या काना कोपऱ्यात सगळीकडे हेच चालू आहे. हे चालेल. आणि नुसतं इंदोरमध्येच ही गोष्ट इंदोर पुरतीच नाही आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये वगैरे ऑलमोस्ट सगळीकडे आणि मोठे मोठे सिटी जिथं आहे ना तिथे ह्या गोष्टी हमखास होतातच होतात. म्हणून आहे ना बाबांनो, म्हणजे एवढंच की बाबा फक्त आपल्या मुलाकडं आपण 1 मिनिटासाठी सुद्धा दुर्लक्ष न करणे ही एकच गोष्ट आपल्या हातात आहे. एकदा कॉलनीच्या बाहेर पडलं तर कोणी कुणाचं नाही. कॉलनीतच कोणी कुणाचं नाही. ऍक्च्युली सगळे लोक हे सगळे आपल्या कामासाठी याच्यासाठी बाहेर पडले आणि एक सेकंदासाठी म्हणजे मी विचार केला, मी म्हणजे तुम्ही सुद्धा 1 मिनिटासाठी विचार करून बघा की आपण स्वतः आपल्या फॅमिली व्यतिरिक्त तुम्ही 2 दिवसासाठी फक्त बाहेर जा, बघा काय फील होते की बाबा असं वाटतं की ह्या जगामध्ये आपलं कोणीच नाही, कसं सर्वाईव्ह करायचं आपण. हे तर छोटे छोटे लेकरं काय करणार हे बाहेर गेल्यानंतर, त्यांना कसं टॉर्चर केलं जाईल. खरंच जर ही किडनॅप गँग असेल किंवा हरवले असतील किंवा काहीही असो, म्हणजे ह्या गोष्टी याच्यात आहे ना सगळ्याच गोष्टी येतात. मुलं हरवतातही, कधी किडनॅपही केली जातात, कधी इमोशनल किंवा डिप्रेशनमध्ये वगैरे किंवा कोणाच्या प्रेशरमध्ये आले ना तरी पण ते मुलं घरं सोडून निघून जातात वगैरे. ह्या गोष्टी खूप होतात. तर आजकाल मुलांना ना फक्त ना थोडंसं प्रेमाने त्यांना समजून सांगणं एवढंच आपल्या हातामध्ये आणि जास्तीत जास्त मुलांवर लक्ष देणं ही आपल्या हातामध्ये गोष्ट आहे. खूप 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 म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण की जगामध्ये ना कोणीच कोणाचं नाही आहे. खरं सांगते, कोणीच कोणाचं नाही आहे. आपण आपले आईवडील फक्त आपल्या मुलांवर लक्ष देतील ना तेवढंच काय आहे. एकदा का बाहेर जर पडलं ना कोणी आपल्याला विचारतही नाही आणि आपल्या मुलांनाही कोणी विचारणार नाही. आणि एकटं जरी दिसलं ना तरी पटकन ठीक आहे, 100 लोक चांगले असतात पण 90 लोक ना फक्त पाहतील आणि पुढे चालतील. आता बघा म्हणजे पहिल्यासारखा काळ नाही. पहिला काळ खूप सोन्याचा काळ होता, सोनेरी काळ म्हणतात त्याला. आता सगळी मायानगरी झाली, कुठेही जा हेच. हे लाख मोलाचं बोलली तू, मायानगरी झाली. ठेव ना त्याच्यामध्ये ठेव. तर फक्त एक कळकळी आपल्या मुलांची काळजी. फक्त कळकळीची विनंती एवढीच आहे की फक्त आपण आपल्या मुलांकडे आणि आपल्या फॅमिलीकडे आपण फक्त लक्ष द्या. जगाला ना आपलं घेणं देणं आहे ना आपल्याला जगाचं घेणं देणं आहे. आपण फक्त आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी आपण आहे. पाणी देऊ? हां देते. तर काळजी घ्या आपल्या मुलांची आणि आपल्या फॅमिलीची. बाय.